मी तर निर्णय चांगला झाला, योग्य आहे की अयोग्य येणारा काळ आणि येणारी वेळ निश्चित सांगेल. सामन्याच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. बबलू कडू स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला जिथे आयकॉन खेळाडू येत असताना प्रणव भुईरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देतो आहोत. पहिला बॉल पडेल. आज मात्र शेवटचा आणि अंतिम दिवस, तिसरा दिवस या स्पर्धेचा, डे अँड नाईट. पहिला बॉल सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आयकॉन खेळाडू राहुल पाटीलला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. विघ्नेश चला थोडीशी घाई करा. पहिला बॉल सामन्याकडे आपण बघतो आहोत. पहिला बॉल पडेल. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल सामन्याला सुरुवात ओर द विकेटने. पहिला चेंडू वेगाने इथे येत असताना बाला मिळाला. सिंगल अर्जित करण्यात येत असताना बाला मिळते. काल ठीक 9:05 बॉल डिलिव्हर्ड झाला होता. आज मात्र आपण पाहिलं तर सुरुवात झाली 8 अगदी आपण 53 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला पाहायला मिळालाय. टायमर ऑन झालाय, याकडे लक्ष वेधूयात. टायमर ऑन झालाय. फिल्डिंग करणारी टीम विदिन 20 मिनिट्समध्ये 4 ओव्हर कंप्लीट व्हायलाच हव्यात. विदिन 20 मिनिट्समध्ये 4 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचंच राहील. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थित व्हा. इलावडे आणि त्याच्या अगेन्स्ट निराव, दोन्ही टीम कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टॉस होईल थोड्याच वेळामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. पुढचा चेंडू राहुल उजव्या रेषेच्या बाहेर हॅमट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. एक्स्ट्रा कव्हरला बॅकफुटला आला. चांगला स्ट्रोक इथे इम्प्रोवाइज करत असताना प्रणव भुईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावलकावरती धावा जिथे मात्र एकंदरीत 5 पाहायला मिळाल्या. 5 ऑन दी बोर्ड. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल केवळ एकेरी धाव येते. 38 सर्कलच्या बाहेर एकंदरीत आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले होते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याच वेळेला एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आला ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर. आता एक्स्ट्रा कव्हरला एक बाहेर काढलाय. स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलावण्यात आलंय. 38 सर्कलच्या आतमध्ये तिथे मिड ऑन पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंट आहे, गली आहे. एक क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला पाहायला मिळतो. एक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर तैनात करण्यात आलाय. याही विवंचनेमध्ये मी होतो. एक्स्ट्रा जिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हरही ओपन केलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतलंय. मिड विकेट आहे आणि आता मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पुढचा चेंडू हलक्या हाताने लेट कट केला. डेलिकेट कट. क्षेत्ररक्षक धावताय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध धाबा रोखल्या गेल्यात. एकंदरीत 2 इथून प्राप्त होतील. बबलू कडूला आपण पाहतोय. टीम कॅप्टन आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावलकावरती 8 बनल्यात विदाउट लॉस. बॅटिंग करतोय संघ बावळे टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रत्येक धाव महत्वाची आणि बबलू कडू त्याचकडे त्याचाही कल पाहायला मिळालाय. सिंगल डबल सातत्याने घेत असताना तो पाहायला मिळतो आहे. आघाडीला फलंदाजीसाठी आलाय. या भूमिकेलाही तितकासा न्याय द्यायचा आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने खोलातला थेट यस त्यांचा वेध. बँग ऑन टार्गेट. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला धक्का इथे लागलेला पाहायला मिळाला. चला घाई करा. जे काही वेळ आहे त्या वेळेच्या मर्यादा आणि वेळेच्या ज्या कक्षा आहेत त्या जास्तीच्या रुंदावणार नाहीत. याच्याकडे लक्ष वेधेन मी. वेळेमध्येच सामने पार पडायला हवेत याकडे लक्ष वेधूयात. आणि 2 डगआउट्स मध्ये प्रत्येक संघाचा आपण लक्ष वेधत की 2 डगआउट्स आहे. 2 डगआउटचाच वापर आज करायचा आहे.
अजय उतेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. अजय उतेकर बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानावरती आलेला पाहायला मिळतोय. बबलू कडू बाद झाला. थेट यष्टांचा वेध घेणारा आयकॉन राहुल पाटीलने वेगाने बॉल टाकला आणि ज्यावरती विकेट संपादन केली आहे. 5व्या चेंडूवरती विकेट आली. एक्स्ट्रा अद्याप पाहायला मिळालेली नाही आहे. धावफलकावरती 8 बनलेल्या पाहायला मिळतात. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळत आहे. संपूर्ण आरके मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन कसं करता येईल याकडे कल पाहायला मिळाला. मैदानावरती नवीन बॅटर दाखल होत असताना आपण जिथे अजय उतेकरला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आरके चषक गाजवायचा आहे. ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. हे जाणतात हे खेळाडू. क्रिकेट त्या दर्जाचा खेळण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळालेत. राहुल पाटील आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल. यावेळेला थेट यष्टांचा भेद घेतलाय का आपण चांगले लाऊड अपील. डिरेक्शन ऑफ द बॉल, पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, या साऱ्या गोष्टी इथे पाहिल्या जात आहेत. धाव नाही आहे, डेलिब्रेटेड आहे. डेलिब्रेटेड आहे, धाव मिळणार नाही. अंपायरने हे सांगितलं जरूर. धाव मिळणार नाही, डेलिब्रेटेड आहे. बॉल मारण्याचा कोणताही प्रयत्न बॅटरने केला नाही आणि याच कारणास्तव धाव मिळणार नाही. धावफलकावरती धावा एकंदरीत पहिल्या षटकाच्या अंती 8 आहेत. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना बावळ्या टीमची धावसंख्या धावफलकावरती 8-1. छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, उभ्या विश्वाचा आराध्य दैवत. अगदी गणपतीची मूर्ती तुम्ही शेजारी पाहता. हे गणराया, गजानना, गजमुखा, मोरेश्वरा, लंबोदरा, सिद्धिविनायका, कोणत्याही संकटाच्या दिवसावरती आणि या खेळावरती येऊ देऊ नकोस. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. या शक्तीच्या देवता विघ्नेश साखळतोडे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. 5 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे विघ्नेश. मी याकडे लक्ष वेधेन तुमचं. विदिन 20 मिनिट्समध्ये तुम्हाला एक 4 षटक कंप्लीट करायचेच आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. विघ्नेश साखळतोडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, ऑन दी टोज, हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला केलाय. सिंगल तैनात इथून येत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही प्रो लिंकच्या माध्यमातून पाहत आहात. हे आकर्षक करंडक कोणाच्या नावावरती राहणार, या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला दाखवण्यात येत आहेत. आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी स्पर्धा पाहायला मिळते. इथे आलेल्या प्रत्येक मान्यवराचा, अतिथींचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. यावेळेचा बॉल उंच गेला आणि लांब देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. काही व्हायला हवी. बॉल त्वरित येऊ द्यात, अवेलेबल करून घ्या. षटकार आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. आयोजन समिती, आज मी प्रत्येकाला विनंती करेन, डोळ्यामध्ये काजळ घालूनच उभे राहा. आज इथे उभं राहायचं तुम्हाला, कारण बॉल बाहेर गेला तर त्वरित यायला हवा. हलगर्जीपणा दाखवतात कामा नये कोणत्याही खेळाडूने. आरके मित्रमंडळात चहूबाजूला सीमारेषेवरती निश्चित पाहायला मिळाल. यावेळेला इनसाइड आउट. एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षक तैनात. हॅलो, झेल टिपण्यात आला. विघ्नेश साखळ तोडेला सफलता. साखळच तोडली आहे जणू काय त्याने. बेड्या तोडल्या. फलंदाजाला बाद केलाय आणि जिथे अजय उतेकर आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. कोणी ऐकलं
जे सपोर्टर आहेत राजकारणातले तर ते निश्चित घरी घेऊन जातील, कारण हा चेहरा सर्वाधिक मोठा आहे आणि एक पक्ष प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. चला एन्जॉयमेंटसाठी ठीक आहे. 8 मिनिटाचा अवधी झालेला आहे आणि याकडे लक्ष वेधूयात. चला थोडी घाई व्हायला हवी. धावफलकावरती 15 आहेत, 15 ऑन दी बोर्ड. आणखीन एक धक्का, दुसरा फलंदाज अजय उत्तेकर बाद झालेला पाहायला मिळाला. नवीन बॅटर अमर पवार, अमन पवार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे, सकाळचं सत्र. विघ्नेश साखरतोडे गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिट, पहिला बॉल फेस करत असताना अमन पवारने इथे ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉलवरती चौकार. बॉलवरती बॉडीला स्ट्रेच केलं, इम्प्रोवाइज केलं आणि बॉलवरती चौकार ठोकलाय. थोड्या वेळापूर्वी केलेली प्रॅक्टिस येथे कामी येते की काय अमन पवारला, कारण पहिल्या बॉलवरती तो आत्मविश्वासाने मैदानावरती दाखल झाला. आयकॉनच्या विरोधात हल्ला. विराटच्या हरणाचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळणारा विघ्नेश त्याच्यावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न. हा बॉल उजवी एसी सोडून डावी एसी सोडून जात, परंतु जिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटरचा पाहायला मिळाला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टान्स बदलला, या कारणानं बॅटरला फॉलो केलं. डॉट बॉल आला. धावफलकावरती 19 आहेत, 19 ऑन दी बोर्ड. यावेळेचा चेंडू उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. बॉलच्या खाली आला, झेल ड्रॉप. कॅच बनवू शकलेला नाही आहे, स्टँडर्ड उंचावलेला नाही आहे. आयकॉन तितकासा नाखुश आणि हताश आहे. याआधी झेल झाला नाही, तिथे षटकार आला, इथे कॅच ड्रॉप झाला. 2 धावा आल्यात. एकंदरीत 8 धावा तर अशाच बहाल झाल्यात. हे सांगण्याचा प्रयत्न विघ्नेश साखरतोडे करेल. धावफलकावरती 21, 20 ऑन 1 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर बावळे टीम 21 लॉस ऑफ 2 विकेट. 10 मिनिटाचा अवधी संपलाय. फिल्डिंग करणारी टीम पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे 4 ओव्हर कंप्लीट, पुढच्या 2 ओव्हर कंप्लीट करायचेच आहेत, अन्यथा एका प्लेयरची पेनल्टी मिळेल. आणि जसजसा टाइम पुढे जाईल ना, तसतसा आणखीन एक एक खेळाडू आतमध्ये घेतला जाणार आहे. थोडी घाई करा. 2 षटक संपले. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये अनिकेत सकपालला इथे इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अनिकेत सकपाल आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. पुनाडेवाडी या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. महत्वाचा सामना, महत्वाची मॅच. गोलंदाजी मार्कवरती ही फेरबदल झालेला पाहायला मिळते, जिथे अनिकेत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला. यावेळेला थेडियसची रक्षकाचा वेध घेतला. अवांतर धाव येते. जजमेंट चांगला आहे. बॉलला लीव्ह केलं, सोडू दिलं होतं. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू बॅटिंग करत असताना प्रणव भोईरला आपण पाहत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन, येलावडे टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला निराव, दोन्ही टीम कॅप्टन आपण आला असाल. चला लवकरात लवकर या टॉस करण्यात येईल. मला वाटतं मी चुकीचं नसेल तर येलावडे गावामध्ये सूरज खेळतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच गेलाय आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल, आसमानी सुलतानी टोला, षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 28 बनली आहे. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा 28, 28. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा चाडव्या बॅटने गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा येतोय सणसणीत चौकार.
करत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकेल. 32 धावा धावलकावरती आहेत. मला वाटतं खेळाडूला एक की सापडली आहे, ओळख पटवा आणि ती घेऊन जा. चावी कशी आहे, कोणती आहे, काय सांगणार नाही. आम्ही ओळख पटवा, त्याला किचन आहे आणि ती घेऊन जा. गाडीची चावी मिळालेली आहे. कोणाच्याही गाडीची चावी असेल ते कृपया ओळख पटवा आणि ती घेऊन जा. त्याला एक विशेष किचन आहे. यावेळेचा बॉल रडार मध्ये उंच, तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार आकर्षक आरके चषक षटकार. एक गाड़ी का चाबी मिला है, जिस किसी का भी हो जल्द से जल्द लेके जाइए. उसके साथ एक किचन है. पहचान बता दीजिए क्या किचन है और चाबी लेके जाइए. गाड़ी का कौन से गाड़ी का चाबी है वो भी जरूर बता दो. नहीं तो गाड़ी ये कम है, नहीं तो ऐसा भी हो सकता है हम यहाँ से पहचान बता दे और आप गाड़ी के साथ चल दो. गाडी कोणाची ही माहिती पडण्याच्या आधी जर का आपण इथूनच गाडीची ओळख सांगितली चावीची तर गाडी ही गायब होईल. आणि चावी ओळख आम्ही सांगणार नाही. तुम्ही या गाडीसोबत किचन सोबत काय किचन आहे गाडीच्या चावी सोबत ते तुम्ही सांगा. कोणती गाडीची चावी आहे ती सांगा आणि घेऊन जा. षटकार 2 आलेत या षटकामध्ये. आणखीन एक ऑन दी स्लॉट, बॉल आउट ऑफ दी प्लॉट, षटकार. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात एकंदरीत पाहिलं तर या षटकामध्ये धुमाकूळ झालाय. 3 षटकार आले, 1 चौकार, 22 धावा तर अशाच कुठून काढल्यात. फलंदाज प्रणव भोईर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. धावफलकावरती एकंदरीत टोटल बनली आहे 44. 44 आहेत. कुलातला बॉल स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सिंगल आली आहे, केवळ एकेरी धाव येते आहे. एकेरी आली आहे 45 बनल्या. 45 ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 15चा करंट रन रेट, 15च्या रन रेटने रन्स बनल्यात. 45 लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना बावळे टीम. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच मी येलावडे आणि नेराव टीमचे कॅप्टनचं लक्ष भेदेन. जय सोमजाई नेराव टीमचे कॅप्टन या ठिकाणी. चला या पण लक्ष वेधतोय कर्णधाराची आणि लिस्ट आलेली आयकॉन खेळाडूंची. निखिल पारवे आणि निशिक कर्णेकर या टीम मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहेत. जय सोमजाई नेराव फिल्डिंग करणारी टीम. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. 16 मिनिटापेक्षा जास्तीचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहात आणि कदाचित मला वाटतं पहिला संघ ठरेल ज्याला शेवटच्या षटकामध्ये पेनल्टी देण्यात येईल. जय सोमजाई नेराव टीमची लिस्ट आलेली आहे. अपोनंट टीम येलावडे आपलं लक्ष वेधून चला रिपोर्टिंग करा. टॉस साठी टीम कॅप्टन. चला या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पुढचा बॉल राहुल पाटील आलाय. बॅट आणि पायाच्या मधोमध वेगाने टाकला. बॅटच्या आतली कडा, चायनीज कट, रुबी कट. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. बॅकअप नाही आहे, याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश साखरतोडेने हात रो केला नाही. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 45 बनल्या. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 17 मिनिटाचा अवधी खर्च केलेला आहे. राहुल पाटील गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय ओव्हर द विकेटने. या वेळेला वेगाने फ्रंट लेग पुढे आणलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. कॅच ऑफ. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. हा महाराष्ट्रामध्ये एबीपी माझा सर्वाधिक प्रसिद्ध असं चॅनल आहे. नेहमी एक पाऊल पुढे ही त्याची टॅगलाईन आहे. राहुल पाटील आहे तितकंसं प्रेमामध्ये पडलाय मला वाटतं एबीपी माझाच्या. त्याने एक पाऊल पुढे टाकला. इथे नो बॉल, फ्री हिट. आणखीन एक नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. झेल देखील ड्रॉप झाला. धावफलकावरती धावा 3 येतील. एकंदरीत 48 बनल्यात.
48 ऑन द बोर्ड. खुलातला बॉल बॅट आणि पायाच्या मधोमध इथे बॉटमहँडचा चांगला वापर केला. क्षेत्ररक्षक तैनात. इतक्यापेक्षा जास्तीचे काय नाही. 49 बनल्यात. एकटा लढतोय प्रणव भुईर. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. बॉटमहँड चांगला वापरलाय. स्ट्रोक सिलेक्शन चांगले आहेत. बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय. सकाळ सकाळी सातत्याने चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळेला बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. फलंदाज इथे होईल तो मात्र अमन पवार बाद. बॅटिंग साठी येत असताना पाहिला मी तो आयकॉन खेळाडू आहे. पालघर जिल्ह्यातील 4 आयकॉन तुम्ही एकाच मॅच मध्ये सध्या तगडीला पाहतात. धावल खबरची धावा 49 आहेत. 49 ऑन दी बोर्ड आहेत. टाइम लिमिट झालाय. 19 मिनिटं 18 मिनिटं होऊन गेलेली आहेत. याकडे लक्ष तितकंसं भेदेन मी. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. इथे घडलंय तरी काय. महत्वाचा बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. अर्थात प्रणव भोईर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. काळजी घ्या प्रणव. कोणती दुखापत झाली नाही ना त्याची काळजी घ्या. धक्का लागला. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रणव बाद. दाखल झाला. भावेश कडूला आपण पाहतोय. उजव्या शीच्या बाहेर लेट कट डेलिकेट कट. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षण करणारा संघ पुनाडेवाडी आयकॉन खेळाडूने करायचं तर करायचं काय. याच्यापेक्षा जास्तीचे आयकॉन खेळाडू काय करू शकतील. ज्या रीतीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. कालच्या दिवसातली एक मॅच मला डोळ्यासमोर येते. काल 19 धाबा ठेवल्या होत्या आयकॉन खेळाडूने. परंतु ग्रामीण स्तराच्या खेळाडूने 19 धाबा लिहिल्या खर्च केल्या. 6 बॉल 19 ची आवश्यकता होती. तेही फ्लड लाईट्स मध्ये. लेफ्ट हँड बॅटर यावेळेला आपण पाहत आहोत स्ट्राईक एंडवरती भावेश कडू. उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची आतली कडा. यष्टीरक जिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. 2 वेगाने येतील. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत त्या 53. 53 ऑन दी बोर्ड. अंपायर्स आम्ही आपलं लक्ष वेधू. वेळ झालेली आहे. दिली गेलेली वेळ संपली आहे. एक क्षेत्ररक्षक कमी 38 सर्कलच्या बाहेर तैनात करायला लावा. ही पेनल्टी आहे. आणि एक गोष्ट अजून मी तुमच्या निदर्शनात साधेन की बॅटर जिकडे बाद झाले त्या वेळेला स्टॉप झाला होता. जो जाण्या घेण्याचा वेळ झाला होता तो आपण स्टॉप केला होता. चला मी याकडे लक्ष वेधेन. थोडीशी घाई याकरिता होऊ द्यात. 20 मिनिटाचा अवधी होऊन गेलाय. विघ्नेश आम्ही आपलं लक्ष वेधू. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर कमी लावा लागेल तुम्हाला. आता 4च बाहेर तैनात करण्याची मुभा आहे. त्यामध्ये 2 आयकॉन कदाचित बाहेर येऊ शकतील. धावलकावरती धावा 53 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. नवीन गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक रुपेशला आपण पाहतोय. रुपेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. विघ्नेश साखरदोडे या टीम मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे
एका बाजूला तुम्ही पाहिलं तर त्याच्या साथीला मैदानावरती जिथे राहुल पाटील ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून पालघर जिल्ह्यातले 4 आयकॉन खेळतात, त्यामधला एका बाजूला तुम्ही पाहताय स्ट्रायकर हिंडला उमेश तरे. यावेळेस बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाच नाही. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. सोशल डिस्टन्सिंग जास्तीचं मेंटेन करावं लागणार आहे. बॉल आणि बॅटमध्ये जास्तीचा चेंडू बाहेर ठेवावा लागेल, त्याकडेच कल पाहायला मिळतो. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा या शेवटच्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने होत असताना पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच एवढे टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. टॉस साठी या लवकरात लवकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. जीवदान वरदान साबित होतात. आयकॉन खेळाडूला जीवदान दिली जात आहेत, परंतु तितकासा मोबदला उमेश तरेने घेतलेला नाही. एकेरीच्या मदतीने 54 बनल्या. 54 ऑन दी बोर्ड. येलवडे टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वारंवार वेधतोय. टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, कारण अपोनंट टीम कॅप्टनना नेराव टीम कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहे. जय सोमजाई या टीमचा कॅप्टन आमच्यासोबत उपस्थित आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतं आणि भावेश कडू ज्या रीतीने स्ट्रायकर एंडला आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल झालेत. ऑन साईडला 3 आहेत 30 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चला 4 बाहेर झाले. एक्स्ट्रा कव्हर बाहेर घेतलाय. यावेळेला ऑन साईडला केला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येईल. सिंगल मिळाली आहे. एकेरी धाव इथे केवळ येत असताना पाहायला मिळते. 55 धावा धावलक्यावरती आहेत. या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 मध्ये 2 आल्या. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाजांना मुभा न देणारी सातत्याने बॉडी लाईन गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. स्टंप टू स्टंप अटॅक ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय आणि याच बाबी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. आपण भारताचे सुजाण नागरिक असाल तर कचरा हा कचरा कुंडीतच टाकावा लागतो. यावेळेचा बॉल बॅकफुटला आला. ऑन साईडला ऑन दी टो टर्न केला. डीप मध्ये उमेश तरेच्या बॅटमधून निघणारा हा फटका. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न अडचणी वाढल्यात. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. उमेश तरे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. डीजे लागलेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानावरती अवेश कडू बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. अवेश कडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरचा फलंदाज. चला एवढे टीम कॅप्टन आम्ही आपलं वारंवार लक्ष देतोय. आयोजन समिती थोडंसं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करा. टॉस व्हायला हवा. आपण टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. येलावडे धावफलकावरती 56 बनलेले आहेत. 56 ऑन दी बोर्ड. 18 मॅचचं शेड्यूल आहे आज. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा लॉंग ऑफला केलाय. विघ्नेश दूर राहील. पोचण्याचे प्रयत्न चांगले होते त्याच्या बॉल पर्यंत. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन जोखीम भरी आणि इथे घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. आवेश कडू आला आणि तो गेला देखील. तोही बाद. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हेजिटेशन जास्तीचे पाहायला मिळालेत. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालेत. एकंदरीत तुम्ही पाहिलं तर 3 फलंदाज 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. अमोल मैदानाच्या आतमध्ये डेरे मैदानावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. विघ्नेश साखळतोडे स्वतःला स्ट्रेच करत होता. तो झेल घेण्याचा प्रयत्न त्याने चांगला केला होता, परंतु दूर राहिला. प्रशांत गरजच्या तालमीमधली जे खेळाडू आहेत ना, ते सातत्याने फिटनेसकडे जास्तीचे लक्ष देतात. खास करून राहणारा बीच वरती राहणारे खेळाडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. अवांतर धाव. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात.
चला दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम जरी उपस्थित झाल्या नसतील तरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा बंधनकारक आहे आणि जो व्हायलाच हवा. टी शर्ट वेअर करा. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम कॅप्टन. संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून टी शर्ट्स दिल्या जातात प्रत्येक खेळाडूसाठी. अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेला बॅकफुटला आले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 59 नंतर या 2 धावा 61 बनतील का इथे? होय, या 2 धावा कंप्लीट झाल्या. 61 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 61 धावा दाबलक्यावरती आहेत. 62 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. चला 2 डगआउट्स आहेत, त्याचा वापर करा. याकडे लक्ष वेधूयात आणि चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल व्हायला हवा. बावळे टीम कॅप्टन, आम्ही आपलं लक्ष वेधू. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लाईनअप मध्ये चला त्वरित घाई करा. वेळेची बंधनं पाडा. 18 मॅचचं शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचं आहे. सहकार्य येलावडे टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. ऐश्वर्य सुर्वे बाबा देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला टॉस साठी आम्ही टीम कॅप्टन लक्ष वेधतोय. येलावडे टीम कॅप्टन. चला टॉस साठी प्रथमदा या. पहिला सामना मैदानावरती नुकताच रंगताना पाहायला मिळाला. 61 बनल्यात. 62 धावसंख्येचं टार्गेट पहिल्या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपण टॉस करतो आहोत. आदरणीय दिनेजी पोळेकर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. दिनेजी पोळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः टॉस करूयात आणि दोन्ही टीमचा सन्मान करण्यात येईल. आपण टॉस करतो आहोत. दुसरा सामना ज्याचा नाणेफेकीचा कौल. हेड इज अ कॉल. हेड आला. टॉस इथे जिंकलेला पाहायला मिळतो तो अर्थात एका बाजूला जय सोमजाई निराव या टीमने इथे टॉस जिंकलेला पाहायला मिळाला. या आपण सन्मानित करतोय. प्रथमतः हा येलवडे टीमचा सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेतील सन्मान चिन्ह. स्पर्धेमध्ये सहभाग झाल्यानंतर दुसरा संघ निराव टीमचाही आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आपला सहभाग महत्वाचा होता. निराव टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण. चला शुभेच्छा आहे तुम्हाला, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. या आपण 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात, याच्याकडे लक्ष वेधून. टॉस झालेला. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर इज. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला निराव टीमने. द वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. थँक्यू जयजी भोसले सर यांना आपण ऐकत होतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सौदा विद्या 64 कलांचा अधिपती. प्रथम नमन तुझ रूपा ओंकार स्वरूपा. गणरायाला नतमस्तक होऊयात. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूयात. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. पडो देह माझा नमामी नमामी असं म्हणत प्राणाहून प्रिय या भारत मातेला वंदन करूयात. स्मरूयात आपल्या ग्रामदेवतेला. नतमस्तक होऊयात या माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी मी समालोचक दीपेश अनंत माने शिरवली माणगाव आपल्या सर्वांचं सहर्ष शब्द सुमनाने हार्दिक 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 स्वागत करतो. पहिल्या इनिंगचा विचार केला तर बॅटिंग करत असताना धावपलकावरती धावा लावल्या गेल्या. टीम बावलेने 61 जिंकण्याकरिता 62 धावांचं आव्हान जे उभं केलंय. हे आव्हान पेलण्याकरिता आघाडीचे 2 फलंदाज सध्याच्या घडीला ज्याची बॅट वसई विरार परिसरामध्ये अगदी नित्य नियमाने बोलते तो अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या.
अर्थातच विघ्नेश साखळतोडे फलंदाजी करण्याकरिता स्ट्रायकर रेनकडे, तर त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर रेनला अक्षय रिंगे. उमेश तरेचा पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला स्क्वेअर लाईक बाउंड्री बाहेर सीमारेषा पार. विघ्नेश साखळतोडेने दाखवलाय अर्नाळ्याचा ब्रँड. आलाय षटकार. ती नित्य नियमाने बोलतेय तो विघ्नेश आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती उमेश तरेचं त्यानं स्वागत केलंय, सांगितलंय त्यानं वेलकम इन सुरत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या लांब रिजनला त्याच्या डग आउटला मानवंदना करणारा हा दुसरा लगातारचा षटकार. विघ्नेश साखळतोडे गेले कित्येक वर्ष या स्पर्धेच्या आयकॉनच्या प्रतीक्षेत तो होता. काल सांगितल्याप्रमाणे ISPLच्या त्या फॉर्मॅटमुळं दुसऱ्या रांगेमध्ये उभ्या असणाऱ्या खेळाडूंना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं दोन हाताने करत असताना विघ्नेश साखळतोडे पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उमेश तरेचा. तिसरा बॉल यावेळेस सेन्सिबली. वा 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 क्या बात आहे. दोन फटक्यांमध्ये ताकद तर या फटक्यामध्ये नजाकत. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू सीमा पार, चौकार. हॅलो, दोन षटकारानंतर एक चौकार आलाय धावपलकावरती. जर विचार केला तर धावपलक जाऊन पोहोचलं जातंय 16 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. हे आमचं कॉमेंट्री बॅक्स कव्हर केलं जातंय. यावेळीचा बॉल आपटला, आखूट टप्प्याचा बॉल. पंच सांगतायत 1 फॉर दी ओव्हर. बिपिन जे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत, ही जवळची क्षणचित्र अगदी जवळून टिपण्याचं काम ते करतायत आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क मग बिपिन असतील, विशाल असतील आणि दिघेश असतील, या तिघांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबत शुभमचं देखील कौतुक करू आपण, कारण प्रो लिंक स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा आपण लिलया लाईव्ह दाखवतोय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा ऑन द टोच खेळण्यात, इन टू द गॅप चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला लॉंगॉनला. तिकडे खेळाडू प्रणय भोईर होते, बॉल उचलून फेक करतील, तदवर घेतली गेली दुसरी धाव धावपलकावरती वधारती आहे. या 2 धावीने धावपलक पुढे सरकतंय. धावपलकावरती 18 धावा, 62 धावांचा पाठलाग करत असताना काय स्टार्ट दिलाय विघ्नेश साखळतोडेनं. अप्रतिम जबरदस्त स्टार्ट पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहिलात तर गोलंदाज उमेश तरेची 13 तिफीट उडवली आहे बॅटिंग करत असताना विघ्नेशनं. 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 18 धावा खेळून काढल्यात. यावेळेसचा फटका, आणखीन एक यावेळेस आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा विघ्नेशच्या बॅटमधून षटकार. धावपलकावरती या षटकारानं 24 धावा झाल्या. 24 धावा प्रथम बॅटिंग करत असताना विघ्नेश साखळतोडेच्या बॅटमधून आल्या. 6 बॉलचा त्यानं सामना केला. 600च्या स्ट्राईक रेटनं, 400च्या स्ट्राईक रेटनं 24 धावा त्यानं बनवल्या. आता त्याचा साथीदार अक्षय रिंगे, अक्षयचा विचार केला तर तो देखील विरारहून आला ही स्पर्धा खेळण्याकरिता. गोलंदाजी मागवती गोलंदाज अजय उतेकर. पहिला बॉल अजय उतेकरचा पायावरती ग्लान्स केलाय. शॉट फाईन लेगचा खेळाडू बॉलला अडवेल तदवर घेतली गेलेली एक धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलकावरती 25 धावा.
25 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना क्षेत्ररक्षण फैलावलं जाते. थोड्या वेळाने येतो मी. क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलात तर आता 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर आपण 5 मिनिटांचा अवधी घेतला होता, त्यामुळे वेळेकडे देखील लक्ष ठेवावं लागेल टीम बावलेला. यावेळेचा फटका फसला विशूचा. क्षेत्ररक्षक जाईल का बॉल पर्यंत? स्वतः गोलंदाज गेलेत. कॉट अँड बोल्ड बाय मिस्टर अजय उतेकर. 7 चेंडू 24 धावांचा शॉर्ट केमिओ. समाप्ती अखेर विकेटचं पतन. धावा असताना पहिला फलंदाज माघारी परतलाय विघ्नेश साखळतोडे. चला बॅटरनी पण लवकर या, म्हणजे जेणेकरून जो वेळ आपण लावलाय तो गोलंदाजी करणाऱ्या टीमचा अतिरिक्त घेतला जाणार नाही. आपण जरूर स्टॉपवॉच स्टॉप करतोय, परंतु तोपर्यंत जर उशीर झाला तर मात्र खूप त्रासदायक राहील ते. टीम बावळे आपण पाहिलात तर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते महाड परिसरातील हे गावं जर आपण पाहिलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानं आणि पदस्पर्शानं पुनीत झालेली गाव आहे. ज्या ठिकाणी बावळे गाव, ज्या ठिकाणी कावळे बावळे खिंडीचा आपण रणसंग्राम देखील पाहिलाय, ज्या ठिकाणी सरखेल गोदाजी बऱ्याचशा ऐतिहासिक घटना त्या विभागामध्ये आपण ऐकतो वाचतो आणि त्याचा पाईक होण्याची आपल्या सर्वांना जी संधी आहे त्याकरिता देखील आपण या मातृभूमीचे ऋण विसरून चालणार नाहीयेत. धावफलकावरती 25 धावा आहेत. बॅक टू क्रिकेट जर आपण पाहायला गेलो तर गोलंदाजी मार्कवरती अजय उतेकरला पहिलं यश मिळालंय. राहुल पाटील मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरिता आल्या आल्या आपल्या बॅटिंगची चुणूक दाखवणारा, नजाकत दाखवणारा, देखणा दर्जेदार भिनार गावचा ब्रँड दाखवणारा चौकार. 4 धावा राहुल पाटीलच्या बॅटमधून. मूळच्या वसई तालुक्यातील भिनार गावातील राहुल पाटील आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण त्याला पाहू शकतो. एकंदरीत जर चर्चेचा विषय आला तर प्रथमेश ठाकरे याचा वर्गमित्र आणि त्याच्या साथीनं बऱ्याच अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव राहुल पाटीलकडे देखील आहे. आमच्या वसई विरार परिसरामध्ये अगदी पहिल्या क्रमांकावरती ज्याला मागणी असते वेगवेगळ्या टीम्समध्ये, तो राहुल पाटील आज आयकॉन म्हणून दाखल झालाय पुनाडेवाडी संघामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती अक्षय उतेकर. यावेळीचा बॉल खोलात टाकला, चॉप केला गली रिझन मधून. क्षेत्ररक्षक नव्हता, डीप मधून खेळाडू येईल स्वीपर कव्हर वरून. तद्वर एकच धाव घेण्याची संधी. चांगला बॅकअप राहिला त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ दिलेला नाहीये. धावफलकावरती जर पाहिलात तर धावफलक 30 वरती जाऊन पोहोचतंय. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिला तिथून 32 धावांची गरज आहे. वेळेचा विचार केला तर जवळजवळ 9 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवावं लागेल बावले संघ कर्णधार. पुढचा बॉल अक्षय उतेकरचा. यावेळीचा बॉल फिंगर रोल करून टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून टाटा बाय करणारा चेंडू. डॉट बॉल. धावफलकावरती 1 धाव वाढवण्याचा प्रयत्न जरूर झाला. दबाव आला दोन्ही बॅटरकडून वाईडसाठी, परंतु तो निर्णय मात्र पंचांनी तटस्थ होऊन सांगितला. डॉट बॉल येतोय. यावेळीचा बॉल खोलामध्ये समोरच्या दिशेनं केवळ स्टिअर केलाय. लॉंग ऑन ला अमन पवार चेंडू उचलून फेक करेल, तद्वर केवळ एकच धाव मिळणार. सुरतमधील काही ख्यातनाम खेळाडू बावले टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये बबलू कडू यष्ट्यांच्या मागे आहे. लॉंग ऑफला जर पाहिला तर अमन पवार आपल्याला पाहायला मिळतोय. असे काही खेळाडू सातत्यानं सुरत परिसरामध्ये देखील चांगलं ओपन क्रिकेट खेळतात, ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या 24, या षटकामध्ये धावा आल्या केवळ 7. 2 षटकानंतर धावा झाल्या 31. आता निम्म्या झाल्यात आणि निम्म्या बनवायच्या आहेत. 18 बॉल 31 धावा, 31 धावा 18 बॉल. यानंतरचा सामना जर आपण पाहिला तर नेराव विपक्षामध्ये एलवडे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी नेरावची प्लेइंग लिस्ट आली आहे. कर्णधार मिलिंद साळके.
मिलिंद साळके आपली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. विकास कोरपे कर्णधार असतील, निखिल पारवे ॲज अ आयकॉन, निशी कर्णेकर ॲज अ आयकॉन टीम नेरावमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मग जय कोरपे, अजय कोरपे, विजय शेडगे, यश शेडगे, रोशन घोगरेकर, रोहन घोगरेकर, अमीर शेडगे, सुजित कोरपे, अजित कोरपे आणि चेतन कोरपे. चला येलवडे आपली प्लेइंग लिस्ट येऊ द्या. नेरावची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर जाधव. पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला केवळ टर्न केलाय. अक्षय रिंगेने दाखवलंय आसमान. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. षटकारानं धावपलक वेग घेईल. धावपलकावरती वेगासरशी धावा जाऊन पोहोचतील. 37 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. आयकॉन विघ्नेश साखळतोडे माघारी परतल्यानंतर धाव सावरतायत हे दोन खेळाडू. यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला. यष्टांना खेळून यष्टीरक्षक उभा होता, त्यामुळं धाव घेण्याची संधी मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. 37 धावा धावपलकावरती असताना आता इथून डॉट बॉलची अपेक्षा आहे टीम बावळेला. गोलंदाज सागर जाधव करून त्याच वेळेला क्षेत्रक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला, खोदून काढलाय समोरच्या धावून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. उमेश तरे बॉल वरती येतील. चांगली फेकी, त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावपलक वधारत एकेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 38 धावा धावपलकरती होताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर तब्बल 18 सामने जय सरांनी मगाशी आपल्या लक्षात आणून दिले, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 मिनिटांचा अवधी आतापर्यंत घेतलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 20 मिनिटांचा अवधी पहिल्या 4 षटकांकरिता असणार आहे. जर इथून अधिकचा वेळ घेतला गेला तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला अतिरिक्त आणावा लागणार आहे. हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिला तर पुन्हा एकदा सागर जाधव थोडासा एक्सपिरियन्स खेळाडू आहे. आपल्या अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय. वा वा वा, यावेळेस गुडघा टेकला राहुल पाटीलनं. सकाळी सकाळी प्रणाम नाही तर परिणाम दाखवणार हे सांगतोय तो आपल्या फटक्यानं. सीमा पार राहुलच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय. या षटकारानं धावपलक पुढे सरकेल. 6 ने 44 वरती जाऊन पोहोचतंय. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये. यावेळीचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. सेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला उमेश तरे बॉल गॅदर करेल. तद्वर एक धाव मिळते. धावपलकावरती एक धाव वधारते. धावपलक जाऊन पोहोचतंय 45 वरती. आता इथून जर पाहिला तर बरोबर अजूनही 17ची गरज आहे. 14 आतापर्यंत या षटकामध्ये आल्या. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुनाडेवाडी संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. मग सुरुवात जर पाहिली तर आपण विघ्नेश साखळतोडेची, ती राहिली 24 धावांची. त्यानंतर मग अक्षयच्या बॅटमधून एक षटकार आला. एक षटकार एक चौकार राहुलच्या बॅटमधून आला आणि आतापर्यंत चांगला पाठलाग राहिलाय. यावेळेचा फटका ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना अक्षय रिंगेने दाखवलाय आसमान. फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. षटकार. एक्कावन्न झाले. आता 11ची गरज आहे. 12 बॉल आणि 11ची गरज. चला यानंतरचा सामना नेराव आणि एलावडे. एलावडे अजूनही आपली प्लेइंग लिस्ट आलेली नाहीये पहा. बारा बॉल 11ची गरज. त्यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला समोरच्या दिशेनं. अमन पवार वेगानं चाललाय. लॉंग ऑनला बॉल गॅदर करेल. फेक चांगली, कलेक्शन चांगलं, परंतु तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. दुहेरीने धावपलक वधारतय 53 वरती.
यावेळीचा बॉल एक्स्ट्रा इम्प्रुव्हमेंट दाखवणारा राहुल पाटीलच्या बॅटमधून आलेला हा देखणा षटकार जवळजवळ सामन्यातील हवा करून टाकली या फटक्यानं. आता जवळजवळ स्कोर फलक जाऊन पोहोचतोय 59 वरती. केवळ 3 धावांची गरज आहे. सामना लवकर संपवला, आयोजकांचा वेळ वाचवला. टीम एलावडे वारंवार आयोजक आमच्या लक्षात आणतायत की आपण आयोजकांच्या सूचनांचे पालन करत नाही आहेत. यावेळेस उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न. तीन धावांची आवश्यकता. अजूनही बॉल लक्षात घेतले तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका. महेंद्र सिंग धोनी स्टाईलनं सामना संपवला. राहुल पाटीलनं वेल प्लेड टीम पुनाडेवाडी. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बॅड लक टीम बावळे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपल्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. चला टीम नेराव लगेच क्षेत्ररक्षणाला चला. नेराव संघ आमचा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? चला लगेच फिल्डिंगला. चला वेळ वाचवा. अशाच खेळाची अपेक्षा आहे जिथे आयोजकांचा वेळ वाचेल. गोलंदाजी करताना 2 विकेट आणि फलंदाजी करताना 26 धावा ज्यानं बनवल्या तो भिनार गावचा ब्रँड अर्थातच राहुल पाटील इज द प्लेअर ऑफ द मॅच.